एका चिठ्ठीने 3 भावांचं आयुष्य बदललं. शेवटी वाचलेली शेवटची ओळ पाहून सगळे रडले. मित्रांनो, संपत्ती माणसाला श्रीमंत बनवू शकते, पण प्रेम आणि एकता नसली तर घर कधी सुखी राहत नाही. आजची कथा अशाच 3 भावांची आहे. एका गावात गणपतराव नावाचे शेतकरी राहत होते. त्यांना 3 मुलं होती. सुरेश, महेश आणि दिनेश. तिघांवर त्यांचं खूप प्रेम होतं. पण वडील गेल्यानंतर तिघांमध्ये जमिनीवरून वाद सुरू झाले. मोठा भाऊ म्हणायचा, मी जास्त कष्ट केले, त्यामुळे माझा वाटा मोठा आहे. दुसरा म्हणायचा, मी आई वडिलांची जास्त सेवा केली. तिसरा म्हणायचा, मलाही समान हक्क आहे. हळूहळू तिघांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं. गावात त्यांची बदनामी होऊ लागली. काही दिवसांनी त्यांच्या जुन्या एका कपाटातून एक लिफाफा सापडला. त्यावर लिहिलं होतं, माझ्या 3 मुलांसाठी. माझ्या जाण्यानंतरच उघडा. तिघांनी थरथरत्या हातांनी तो लिफाफा उघडला. आत एक साधी चिठ्ठी होती. त्यात गणपतरावांनी लिहिलं होतं, माझ्या लेकरांनो, जर तुम्ही ही चिठ्ठी वाचत असाल तर कदाचित मी या जगात नसेन. मी तुमच्यासाठी जमीन, घर आणि पैसे ठेवले आहेत, पण त्यापेक्षा मोठी एक गोष्ट मागे ठेवली आहे, तुमचं भाऊपण. जर तुम्ही संपत्तीसाठी भांडलात तर मी आयुष्यभर केलेली कमाई हरवेल. जमीन पुन्हा विकत घेता येईल, पण भाऊ पुन्हा मिळणार नाही. माझी शेवटची इच्छा आहे, वाटणी करण्याआधी एकदा लहानपणीचा फोटो बघा. चिठ्ठीसोबत त्यांचा जुना फोटो होता. त्या फोटोमध्ये 3 भाऊ पावसात चिखलात खेळत होते आणि वडील त्यांच्याकडे हसत पाहत होते. फोटो पाहताच तिघांच्याही डोळ्यात अश्रू आले. मोठा भाऊ पुढे आला आणि म्हणाला, आपण जमिनीसाठी भांडत होतो, पण बाबांनी आपल्याला प्रेमाची संपत्ती दिली होती. 3 भावांनी एकमेकांना मिठी मारली आणि ठरवलं की जमीन विकायची नाही, एकत्र शेती करायची आणि त्या उत्पन्नातून गावातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दरवर्ष मदत करायची. गावातील अनेक लोक म्हणू लागले, एका चिठ्ठीने जे केलं ते कोणत्याही कोर्टाच्या निर्णयाने झालं नसतं. पण अजून एक गोष्ट बाकी होती. चिठ्ठीच्या अगदी शेवटची एक ओळ लिहिलेली होती, ज्या दिवशी मी पुन्हा एकत्र हसाल त्या दिवशी मला खरी श्रद्धांजली मिळेल. ती ओळ वाचून 3 भावांनी आकाशाकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी पुन्हा एक हसू उमटलं. तर मंडळींनो, ह्या गोष्टीची ही शिकवण आहे की संपत्तीपेक्षा नाती मोठी असतात. पैशाची वाटणी करता येते, पण प्रेमाची नाही. घर टिकतं ते भिंतींमुळे, नाही तर एकमेकांवरील विश्वासामुळे. धन्यवाद तुम्ही ही स्टोरी शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल.